स्वामीति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, सर्वांचं खूप खूप स्वागत. जर आपल्याला एका ग्लासमध्ये दूध भरायचं असेल तर त्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे रिकामा ग्लास घ्यायचा आणि त्या रिकाम्या ग्लासमध्ये खूप ताजं पौष्टिक दूध भरायचं. पण तो रिकामा ग्लास कधी कधी मिळत नाही. अनेक वेळा या जगातले जे ग्लास आहेत ते जरी रिकामे असले तरी पण त्यामध्ये घाण असते, त्यामध्ये किटाणू असतात. तर अशा परिस्थितीमध्ये समजा आपल्याला एका ग्लासमध्ये दूध टाकायचं आहे तर दोन मार्ग आहेत. एक म्हणजे आधी त्या ग्लासला पूर्ण साफ करायचं आणि किटाणू मुक्त करायचं आणि अशा त्या साफ स्वच्छ ग्लासमध्ये मग नंतर दूध टाकायचं. आणि दुसरा एक मार्ग आहे की तो ग्लास आहे तसा त्यामध्ये इतकं दूध टाकायचं की आपण जे पाण्याने साफसफाई करतो ती त्या दुधाच्या प्रवाहानेच होईल. सो आतापर्यंत कलियुगाच्या पूर्वीपर्यंत जितके मार्ग होते परमेश्वर प्राप्तीचे ते पहिल्या पद्धतीने होते. आधी या हृदयाच्या ग्लासला, या मनाच्या ग्लासला तपस्येने, व्रताने, दान धर्माने, तीर्थाटनाने साफ करा. मग जितकी काही धूळ होती पूर्वीच्या युगांमध्ये तर कमी धूळ होती, थोडीशी धूळ असेल, थोडी घाण असेल तर थोडं तीर्थाटन केलं साफ होऊन जायची. थोडा लोभ होता तर थोडं दान केलं तर लगेच त्या लोभाची जी घाण होती ती निघून जायची. आणि मग त्या साफ स्वच्छ ग्लासमध्ये गुरूंची कृपा, परमेश्वराची कृपा असं मिळून मग परमेश्वर प्राप्ती व्हायची. आता कलियुगामध्ये आपल्या मनाचा जो ग्लास आहे त्यामध्ये किती धूळ आहे? त्यामध्ये फक्त धूळ आहे. तो रिकामा नाहीच आहे. त्याच्यावर इतकी घाण लागली आहे की तपस्येचं साबण आहे ते साफ होत नाही. दान धर्माचं जे साबण आहे, मग आपण म्हणतो चला तपस्येचं साबण तर काही होत नाहीये, मग एक काम करूया, दान धर्माचं साबण वापरूया. दान धर्माचं साबण केलं तर त्या दान धर्माच्या साबणामध्ये पण दान देताना आपण म्हणतो की नीट नोंद कर, कोणी दान दिलं, किती वाजता दान दिलं, कुठे दान दिलं. एका आश्रमात आम्ही गेलो होतो, एका तीर्थ ठिकाणी. तर त्या आश्रमामध्ये असे पेडेस्टल फॅन होते, उभे राहतात ते फॅन होते. आणि असे सगळे फॅन लावले होते हॉलमध्ये आणि एक फॅन होता तो चालू नव्हता होत, त्यांनी गरमी होत होती. तर त्यांना म्हटलं हा फॅन चालू करा. म्हणजे नाही, ज्यांनी दान दिलंय त्यांनी बघा त्या पंख्याच्या ब्लेड्सवर लिहिलंय की या सेठजींकडून हे दान मिळतं. ते म्हणाले या पंख्याला सुरू नाही करायचं. तो फिरल्यावर कळणार नाही की दान कोणी दिलंय. ते ब्लेड्स फिरतात तेव्हा तर कळणार ना कोणी दान दिलंय. तर म्हणून तपस्येचं साबण काही काम नाही करत. दान धर्माचं साबण कधी कधी अजून घाण करतात. तीर्थाटनाचं साबण पण कधी कधी काम नाही करत. मग अशा वेळेस श्री चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, दूध तर भरायचंय आणि या सगळ्या साबणाने ते साफ नाही होत. आपण एक काम करूया, साबणाने जे साफ होत होतं ते दुधाने साफ करीन मी. इतकं दूध टाकीन त्या ग्लासमध्ये की त्या दुधामध्ये ती घाण आहे ना, ती साबणामध्ये जी विरघळत नव्हती ती 1000 लिटर दूध जर त्याच्यामध्ये टाकलं तर त्याच्यामध्ये ती घाण विरघळते. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू काय करतात, श्री चैतन्य महाप्रभू लहान सहान साबण नाही देतात, तपस्येचं साबण नाही, दान धर्माचं तीर्थाटनाचं साबण नाही देत. म्हणतात मी तुम्हाला परमेश्वर देतो. जे हरिनाम आपण घेतोय ते हरिनाम परमेश्वरापासून अभिन्न आहे. पण श्री चैतन्य महाप्रभूने आपल्या हातामध्ये परमेश्वरच दिले. परमेश्वरापेक्षा जास्ती पवित्र, परमेश्वरापेक्षा जास्ती साफ, हृदयाला साफ करणारी कुठली गोष्ट आहे?
तर आपण हृदयामध्ये काही असू दे, छोटी धूळ असू दे, कमी धूळ असू दे, पूर्ण ग्लासमध्ये धूळ असू दे, काही घाण असू दे, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात ते जुन्या काळातले जे साबण होते ना ते चालत नाहीत. कोणी वापरतंय अजूनही निरमा? ते आता काम नाही करत. आताचे जे डाग आहेत, काल मला अखिल बंधू प्रभूंनी त्यांच्या शर्टवर एक डाग दाखवला. तो म्हणतो प्रभूजी हा बघा डाग कसा आहे. म्हटलं आता या डागला जर तू जुनं कुठलं तरी पावडर वापरलं तर नाही सांगणार. नवीन युगातल्या प्रॉब्लेम समस्येसाठी नवीन युगातला प्रॉब्लेम पाहिजे, सोल्युशन पाहिजे. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात सगळ्यांनी एका आवाजामध्ये हरी नाम घ्या आणि त्या हरिनामाला इतकं घ्या की त्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स असेल, कुठलीही समस्या, कुठलीही घाण, कुठलीही धूळ असेल तर त्यामध्ये वाहून जाईल. आणि शेवटी काय उरेल ग्लासमध्ये? जर दुधाच्याच प्रवाहाने सगळं साफ होत आहे, इतकं दूध असं फोर्सने चाललंय, सगळी ती घाण साफ होते, शेवटी काय उरलं त्या ग्लासमध्ये? तेच तर मूळ हेतू होता. मूळ सुरुवात कुठून झाली या ग्लासला साफसफाई करण्याची? त्या ग्लासमध्ये दूध पाहिजे. पण एक इनडायरेक्ट मार्ग होता, एक अप्रत्यक्ष मार्ग होता. आधी साफसफाई करायची, मग दूध भरायचं. ते कोणासाठी लागू होतं? ज्याच्याकडे फक्त 1 लिटर दूध आहे. तो म्हणतो प्रभूजी या दुधाने जर साफसफाई केली तर मग ते उरणार काय? तर म्हणून आधी साबणाने साफसफाई करतो, मग 1 लिटर दूध. ज्याच्याकडे दुधाचा समुद्र आहे तो म्हणतो अरे हे साबण वगैरे नाही वापरायचं, दुधाने साफ करूया आपण. तर श्री चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांनी आपल्याला हरे कृष्ण महामंत्र दिला आणि म्हणतात आतमध्ये आपण पवित्र असू, अपवित्र असू, आपण दूषित असू, स्वच्छ असू, कुठल्याही परिस्थिती असू दे, पण आपण हरिनाम जर घेतलं तर आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त होईल. आणि या सर्व अप्रत्यक्ष मार्गाने शेवटचं जे स्थान आपल्याला प्राप्त करायचं होतं ते सहजासहजी होईल. दुसरं साबण घ्यायची गरज नाही, दुसरं पाणी घ्यायची गरज नाही. आपण श्री चैतन्य महाप्रभूंना प्रसन्न करण्यासाठी एकदा सगळेजण सोबत हरिनाम घेऊया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गेल्या काही दिवसांमध्ये भक्तांशी बोलतोय, मग भक्त म्हणत होते की याच्या पूर्वी पण कोणी जयपूरला पण आलेत आणि कोणी इतर तीर्थ ठिकाणी पण आलेत, पण म्हणाले अशा प्रकारे त्या ठिकाणी जाऊन तिथे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल ऐकण्याची अशी सुविधा कधी नव्हती म्हणून है ना. तर यात्रेला येण्याचा हा पण एक हेतू असतो. एक असं दर्शन घेणं नक्कीच, आणि दुसरं असतं आपण ज्यांचं दर्शन घेतोय त्यांच्या मागे स्टोरी काय आहे, ते इथे कसे आले. तर इतकी कथा करायची की कानामध्ये जे काय मळ साचलंय वर्षानुवर्षांचं ते पण धुवून निघेल. एवढी पवित्र परमेश्वराबद्दल, साधू संतांबद्दल एवढी कथा ऐकायची की आतमध्ये जे काही उरलं सुरलंय ते पण सगळं निघून जाईल. तर हे पण एका दुधाचं सारखं पवित्र गोष्ट आहे हरिकथा. काल आपण सनातन गोस्वामींबद्दल चर्चा केली. त्यातला एखादा पॉइंट जर तुम्ही सांगितला तर मला संदर्भ कळेल की मी कुठे थांबलो. मला आठवत नाहीये मी कुठे थांबलो. ओके, नाही ते तर शेवटचा पॉइंट झाला. त्याच्या आधी काय काय बोललो, एखादा काही सनातन गोस्वामींबद्दल. सनातन गोस्वामी एवढे श्रेष्ठ व्यक्ती आहेत की महाप्रभू त्यांचा रस्ता बदलून त्यांना भेटायला गेले. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी लोक आपला रस्ता बदलतात. जीवनाचा एक रस्ता असतो, तो मार्ग बदलतात आणि म्हणतात नाही परमेश्वराला प्राप्त करूया, आणि परमेश्वराने त्यांचा रस्ता बदलला सनातन आणि रूप गोस्वामींना भेटण्यासाठी. एका शालचं उदाहरण दिलं की एक शेवटची त्यांची मालमत्ता उरली होती, ती पण त्यांनी महाप्रभू बोलले पण नाही काही. न बोलता जर आपण आपल्या गुरु महाराजांचे मनातले विचार जर ओळखू शकलो, काय सौभाग्य. विचार करा की त्यांना बोलायला पण नुसतं 1-2दा आपल्याकडे बघितलं आणि आपण त्याच्यावरून तवरून ताकद लावलं, अच्छा हे त्यांना पटत नाहीये वाटतं, आणि आपण त्याच्यानुसार जर आपल्या मानसिकतेमध्ये, आपल्या शब्दांमध्ये. श्री चैतन्य महाप्रभू फक्त 1-2दा त्या शॉलकडे बघितलं, बोलले नाही काही, पण त्यांना कळलं तर ते केलं. ते हा एक खूप छान उदाहरण दिलं. येस प्रभू. एकदा दुर्योधनाला विचारलं, थँक्यू, एकदा दुर्योधनाला विचारलं अरे तू असा अधर्माच्या मार्गावर का चालतोस तू? थोडं तरी ऐकत जा, थोडं तरी श्रीकृष्णांचं ऐकत जा. तो म्हणतो जानामी अहम धर्म न च माम प्रवृत्ती. जानामी अहम धर्म न च माम प्रवृत्ती. मला धर्म काय आणि अधर्म काय ते माहिती आहे, मी काय अडाणी नाही आहे. तुम्हाला काय वाटतं मी काय शिकलो नाही? योग्य आणि अयोग्य मला माझ्या शिक्षकांनी शिकवलं नाही. जानामी अहम धर्म न च माम प्रवृत्ती. माझी ती प्रवृत्ती नाहीये धर्म करायची.
जानामी अहम अधर्म न च माम निवृत्ती. आणि अधर्म काय ते पण मला माहिती आहे, पण मला त्याच्यातून निवृत्ती नाहीये. तर याला काय म्हणतात? सत्यवाक्यता. किती सत्य बोलणारा माणूस आहे हा. म्हणतो मला काय धर्म जमणार नाही, मी असाच राहणार, लोकांना छळणार, आणि धर्म काय तो मला माहिती आहे, पण ते काय मला स्वीकार होणार नाही. तर काय म्हणणार याला? स्तुत्य आहे काय? या जगामध्ये सत्यवाक्यता स्तुत्य असते, पण ही अशी सत्यवाक्यता काय कामाची? लोकांना छळण्यासाठी जर कोणी आपल्याला उपदेश करतोय, नको करू, असं चुकीचं आहे हे. मी सत्य आहे, मी सत्यवादी आहे, मी आतापर्यंत लोकांना छळलंय, आज पण छळणार आहे आणि उद्या पण छळणार आहे, आणि आता मला तुम्ही स्तुती करा कारण मी सत्यवाक्यता आहे. तुम्ही लोक खोटं बोलता. त्याच्यापेक्षा सनातन गोस्वामी किती मोठ्या स्तरावर आहेत की श्री चैतन्यलीला प्रभू म्हणतायत एका अर्थाने खोटं बोलले, पण त्यामागे भावना काय होती? परमेश्वराप्रती सत्यवाक्यता कधी दाखवणार मी? परमेश्वराला मी सांगितलं की मी तुमची सेवा करणार, ती सत्यवाक्यता मी बाजूलाच ठेवली आहे आणि दुनियाभरची सत्यवाक्यता करतोय. तर सनातन गोस्वामी त्यासाठी खूप वंदनीय आहे. येस प्रभू, थँक्यू. अजून कोण? येस प्रभू. हा, प्रभूजी बोलतायत. एक चौबे परिवारामध्ये माताजी कशा प्रकारे भगवंतांना प्रेम करत होते आणि सनातन गोस्वामींना वाटलं की त्यांनी ते आदर जे द्यायला पाहिजे दिला नाही भगवंतांना. भगवंत दोघांच्याही स्वप्नामध्ये आहे आणि कशा प्रकारे माताजींना त्यांनी सांगितलं की तुम्ही भगवंतांना परत सनातन गोस्वामींकडे जा. ते पण एक प्रकारचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं. खूपच उच्च स्तराचं प्रेम आहे की त्यांनी मदन मोहनला सनातन गोस्वामींना दिलं. थँक्यू. शेवटचं अजून कोण? येस. जेव्हा ते रोड काय म्हणतात, काय सांगितलं त्याच्यामध्ये ते मीठ टाकत नव्हते, त्यावेळेस सनातन गोस्वामींना ते प्रेमाने म्हणतात आणि त्यावेळेस सनातन गोस्वामी म्हणतात की माझ्या गुरुची आज्ञा वेगळी, माझ्या गुरुंची, मी हे करू शकत नाही. तर त्याच्यातून त्यांची गुरुनिष्ठा समजते की साक्षात भगवंतांच्या त्याच्यापेक्षा पण गुरुनिष्ठेला, गुरुवचनांना त्यांच्या जीवनामध्ये म्हणतात आज तुम्ही मीठ मागताय, थोडं तिखट, थोडं तुम्ही काय काय मसाले मागणार. तिथे बसल्या त्यांना मराठी आपल्यासोबत एक प्रभूजी बसले, त्यांना मराठी काही कळत नाही, त्यांच्यासाठी प्रभूजी सांगतील. तर असं आपण सनातन गोस्वामींचं वर्णन करता करता काल एका ठिकाणी आलो की सनातन गोस्वामींनी मदन मोहन यांना सांगितलं की तुम्ही तुमची अरेंजमेंट स्वतः करा पाहिजे, पण माझ्याकडे काही वेळ नाहीये. तर काहीच दिवसांनी एक व्यापारी होते, त्यांचं नाव होतं रामदास कपूर. आणि हे रामदास कपूर जहाजाच्या मार्गाने प्रवास करायला निघाले होते, व्यापार करायला निघाले होते आग्रा या ठिकाणी. तर यमुना नदी आहे ती मथुरेहून, वृंदावनहून मथुरा आणि मथुरेहून आग्रा इथे पोहोचते. तर त्या मार्गाने जात होते. तर काही असं विशेष कारण नसताना, ऍक्च्युली असा जो मालवाहक जहाज असतो तो आपण नदीच्या मधून चालवतो, कडेला नाही चालवत कधी, पण का कोणास ठाऊक तो असं थोडा कडेला गेला, खडकांमध्ये दगडांमध्ये फसला आणि याच्यामध्ये भरपूर सामान होतं महागडं. तर ते रामदास कपूर त्या जहाजातून खाली उतरले आणि तो जो एरिया होता तो होता द्वादश आदित्य टीला. द्वादश आदित्य टीला म्हणजे जिथे सनातन गोस्वामींनी मदन मोहनला एका झाडाच्या फांदीवर ठेवलं होतं. तर द्वादश आदित्य टीलाच्या पाठीमागे पण एक स्टोरी आहे, ती पटकन सांगतो. श्रीकृष्ण जेव्हा कालियासोबत लढले तेव्हा ते युद्ध पाण्यात झालं आणि त्यामुळे जवळजवळ एका तासासाठी श्रीकृष्ण पूर्ण भिजले त्यामध्ये. तर ते कालिया दह जी जागा आहे ती पण तिथे जवळच आहे. तर ते झाल्यानंतर श्रीकृष्ण पूर्ण ओले चिंब आहेत, केस ओले आहेत. तर यशोदा माई आहेत, त्यांना थोडी चिंता झाली की वरकृष्ण प्रभूंना कशी थंडी वाजते. बिचारे आमचे वरकृष्ण प्रभू काल थंड पाण्याने 1-2 दिवस पुष्करला वगैरे आंघोळ केले, त्यांना बरं नाहीये. तर त्यांना पण श्रीकृष्णांच्या आईंना पण श्रीकृष्णाबद्दल चिंता लागली. तर म्हणून त्यांनी विनंती केली की थोडंसं तू इथे जाऊन उभा राहा. त्या कालिया दहच्या जवळ एक अशी टेकडी आहे, त्या टेकडीवर श्रीकृष्ण जाऊन उभे राहिले आणि समोर सूर्य होता. तर तेव्हा राधाराणी यांनी श्री सूर्यदेवांना विनंती केली की कृपया श्रीकृष्णांना लवकरात लवकर तो आपल्याला कोरडं करायचं आहे.
तर जे लोक सूर्यनमस्कार करतात त्यांना माहिती आहे की सूर्यनमस्काराच्या प्रत्येक आसनासोबत परमेश्वर सूर्यदेवांचं एक नाव घ्यायचं आहे. पहिलं भानवे नमः, असं एक एक 12 नाव आहेत त्याचे. ऍक्च्युली सूर्याचे 12 नाव आहेत. तर त्यांनी जेव्हा प्रार्थना केली राधाराणींनी, तेव्हा तिथे 12 सूर्य असे उपस्थित झाले आणि 12 सूर्यांच्या त्या उष्णतेमध्ये श्रीकृष्णांचं ते ओलचिंब शरीर एका क्षणामध्ये कोरडं झालं. तर म्हणून त्याला म्हणतात द्वादश आदित्य टीला. टीला म्हणजे टेकडी. तर तिथे सनातन गोस्वामी भजन कुटीर करून राहत होते. तर ही जी घटना झाली रामदास कपूरच्या बोटीची, ती तिथे झाली. तर रामदास कपूर खाली उतरले आणि इथे विचारायला लागले की इथे काय करायचं, माझी बोट अशी फसली आहे. सगळेजण म्हणाले इथे एक बाबा राहतात. वृंदावनाच्या भाषेमध्ये साधूंना बाबा म्हणतात. म्हणजे सनातन बाबा राहतात एक. ते सगळ्यांशी प्रेमाने वागतात, ते सगळ्यांची मदत करतात. त्यांना तुम्ही जाऊन विचारा. तर हे सनातन बाबाकडे गेले आणि म्हणाले माझी थोडी मदत करा. तर सनातन बाबा म्हणाले माझ्याकडे काहीही शक्ती नाहीये, पण इथे वर एक व्यक्ती राहतात, त्यांना आपण विचारूया. तर त्यांना मदन मोहनकडे घेऊन गेले आणि मदन मोहन समोर सनातन गोस्वामींनी त्यांच्या वतीने प्रार्थना अर्पण केली की या सज्जनाची नौका इथे फसली आहे, तर कृपया यांना मदत करणार का म्हणून. आणि काहीच क्षणांमध्ये अकालीन वर्षा आली तिथे. तेव्हा तो वर्षाचा सीझन नव्हता, पावसाचा सीझन नव्हता, पण लगेच तिथे वर्षा आली. इतकं पाणी आलं की त्या नदीचं जे पात्र होतं ते वाढलं आणि दगडांमध्ये खडकांमध्ये ती बोट जी फसली होती ती बाहेर आली. तर यांना लक्षात आलं बाबांनी प्रार्थना केली आणि भगवंतांनी, मूळ बाबांनी ऐकली. वडील तर म्हणाले तुमच्यामुळे हे सगळं झालंय. तर सनातन गोस्वामी म्हणाले माझ्यामुळे नाही, मदन गोपालमुळे झालंय म्हणून. तर बघितलं की मदन गोपाल एका झाडाच्या फांदीवर आहेत. तर रामदास कपूर म्हणाले मी जो काही नफा कमवीन तो मी यांच्यासाठी काहीतरी सेवा करू इच्छितो म्हणून, आणि आता पण मला काहीतरी करायचं आहे. तर म्हणाले माझ्या मालवाहक जहाजामध्ये भरपूर मीठ आहे, ते मीठ तुम्हाला देतो आता सध्या, पहिली इन्स्टॉलमेंट. तर त्यांच्याकडे भरपूर मीठ होतं, ते मीठ आधी त्यांनी दिलं. आणि जेव्हा मदन मोहन यांनी सनातन गोस्वामींना विनंती केली होती की थोडं मीठ मिळेल का, तेव्हा सनातन गोस्वामी काय म्हणाले होते, मला वेळ नाहीये मिठाची वेगळी भिक्षा मागायला, मी ते बाटीची भिक्षा तेवढंच. तर आता सनातन गोस्वामींना वेगळा वेळ काढायची पण गरज नाही, ते पुस्तकं पण लिहू शकतात. आणि मीठ भरमसाठ मीठ आलं. तर मदन मोहन त्यांनी चव पाहिजे होती, ती चव पण मिळाली. आणि मग हे रामदास कपूर आग्र्याला गेले. त्या वर्षी त्यांना खूप छान नफा झाला आणि खरोखर प्रामाणिकपणे जेव्हा परतले तेव्हा म्हणाले हा सर्व नफा मदन मोहनच्या चरणी काय करू शकतो आपण. तेव्हा सनातन गोस्वामी म्हणाले मी तर झाडाखाली राहू शकतो, पण मला या मदन मोहन यांच्यासाठी एक खूप छान मंदिर बांधून द्या तुम्ही. तर ही घटना कुठल्या वर्षाची आहे ते आपल्याला माहिती नाहीये, पण सनातन गोस्वामी या जगातून गेले 1558 मध्ये. आणि तेव्हापर्यंत ती जी जागा आहे ती सगळी जागा मुघलांच्या ताब्यात होती. तर 1573 मध्ये अकबर याने जीव गोस्वामींबद्दल ऐकलं होतं. आता सनातन गोस्वामी 58 मध्ये गेले, रूप गोस्वामी त्याच्या आधी गेले, आणि मग जीव गोस्वामी. तर जीव गोस्वामी असताना कोणीतरी सांगितलं की हे वृंदावनामधले खूप एक मोठे साधू आहेत जीव गोस्वामी, तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलंय का. तर अकबरची पत्नी कारण हिंदू होती, थोडासा त्याला तो कल होता. तर असं म्हणतात अकबर हे वृंदावनात आले आणि जीव गोस्वामी त्यांना हात धरून निधीवन म्हणून एक एरिया आहे, निधीवन मध्ये राधाकृष्णांची आजही रात्री भेट होते. तर पूर्ण तो मोठं कंपाऊंड आहे, उंच 20 फुटाची भिंत आहे आणि त्याच्यामध्ये वानर वगैरे दिवसभर असतात. संध्याकाळ झाली कोणाचंही काही सांगणं नसतं, पण सगळे वानर त्या क्षेत्रातून बाहेर येतात आणि त्याला कुलूप लावलं जातं. तर त्या एरियामध्ये आजही रात्री राधाकृष्णांची भेट होते. तर तिथे जीव गोस्वामी अकबरला घेऊन गेले आणि असं म्हणतात अकबरला जीव गोस्वामींच्या कृपेने जे मूळ अप्राकृत वृंदावन आहे, दिव्य वृंदावन आहे, त्याचं दर्शन झालं. तर म्हणून अकबरामध्ये परिवर्तन झालं. तर 1573 मध्ये अकबरने वृंदावनामध्ये 4 मंदिरं बांधण्यासाठी जागा दिली. गोविंदजी मंदिर, मदन मोहन मंदिर, गोपीनाथ मंदिर आणि एक युगल किशोर मंदिर आहे. जेव्हा आपण परिक्रमा करतो तेव्हा केशी घाट येतं. केशी घाटच्या जस्ट
आधी 20 फूट आधी उजवीकडे जसं मदन मोहनचं कसं स्ट्रक्चर आहे सेम असा उंच, तसंच तुम्हाला एक मंदिर दिसेल. त्याची हाईट तेवढी नाहीये, कारण ते टिलावर नाहीये, टेकडीवर नाहीये. ते युगल किशोर मंदिर आहे. ते 4 मंदिर आहे, त्यांचं स्ट्रक्चर मदन मोहन आणि युगल किशोर मंदिर आहे. तर या 4 मंदिरांसाठी जागा दिली अकबरनी 1573 मध्ये. आणि मंदिरासाठी जागा देणं म्हणजे फक्त बांधकामासाठी नाही जागा देणं. मंदिरासाठी जागा देणं म्हणजे मंदिरामध्ये जे पुजारी राहतात ते कशावर अवलंबून आहेत? परमेश्वराची सेवा करणार. मग त्यांना खाण्यापिण्यासाठी काय? तर थोडं शेतीची जमीन द्यायची त्यांना. तर त्याच्यातून शेतीमधून जे उत्पन्न येतील त्याच्यावर ते पुजारी राहतील. आणि कुठलंही मंदिर म्हणजे तिथे गाय, दूध, तूप लागणार, तर त्या गायींसाठी गोचारण भूमी पण द्यायची. तर 1573 मध्ये एक डीड म्हणतात त्याला. तर ती डीड आहे एक, की या 4 मंदिरांसाठी जागा द्या, त्यांना गोचारण भूमी द्या आणि पुजाऱ्यांसाठी शेतीसाठी जमीन द्या. आणि मग 7 ते 8 वर्ष लागले आणि मदन मोहन मंदिर हे 1580 मध्ये तयार झालं. तर सनातन गोस्वामी जर 1558 मध्ये गेलेत, म्हणजे सनातन गोस्वामींनी मदन मोहन मंदिर बघितलं नाही. तर ज्यांच्यासाठी ते आले मदन मोहन, त्यांना ते मदन मोहन मंदिर बघायलाच नाही मिळालं. पण नंतर जीव गोस्वामींनी आपल्या गुरूंसाठी मग ते मंदिर बांधलं. तर तेव्हापर्यंत त्याचे पैसे होते रामदास कपूरचे, ते सुरक्षित ठेवले होते. तर या जगाचं कसे नियम आहेत? परमेश्वराला घर बांधायचं असेल तर त्यासाठी आपण कसा एक अर्ज देतो, मग ती अर्ज नगरपालिका त्याला पास करते, मग आपण घर बांधू शकतो. तसं या जगाचा असा नियम आहे की परमेश्वर पण जेव्हा येतात तेव्हा असं नाही की त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळं काही होतं, पण त्याच्यामध्ये भक्तांना त्यांची सेवा करायला मिळते. जीव गोस्वामींना सनातन गोस्वामींच्या आनंदासाठी ही सेवा करायला मिळाली. म्हणून भक्त या जगात जेव्हा भगवंत येतात तेव्हा कुठल्या दृष्टीने येतात? एका परमेश्वराच्या भावनेत येत नाहीत. श्रीकृष्ण या जगात जेव्हा येतात तेव्हा परमेश्वराच्या भावनेत येत नाहीत, एका अवलंबून व्यक्तीच्या भावनेत येतात. म्हणतात मी तुझ्यावर अवलंबून आहे, तू मला खायला देशील का? पूर्ण जगाला कोण खाऊ घालतायत? श्रीकृष्ण. पण ते श्रीकृष्ण सनातन गोस्वामींना म्हणतात थोडं मीठ खाऊ घालशील का? पूर्ण जगाला पृथ्वी दिली आहे परमेश्वराने घर बांधण्यासाठी, पण त्या पृथ्वीवर जर परमेश्वराचं मंदिर बांधायचं आहे तर म्हणतात थोडी मला जमीन मिळेल का? मग राजा त्यांच्या मूड प्रमाणे जमीन देतो आणि मग ते घर मिळतं. हे कशासाठी असं करतात? हे नाटक आहे का? जो सगळ्यांना खाऊ घालतोय तो म्हणतो थोडं खाऊ घालणार का मला? जो सर्वांना घर बांधून देतोय तो म्हणतो मला थोडं घर बांधून देणार का? कशासाठी हे सगळं नाटक करायचं परमेश्वराने? सेवा करण्याची. हा, कारण परमेश्वराने तसं नाटक नाही केलं तर तुम्हाला आणि आम्हाला त्यांच्यासाठी काही करण्याची संधी नाही मिळणार. आले घर रेडी, आले जेवण रेडी, मग तुम्ही आणि आम्ही काय करणार? आपल्याला काहीतरी शुद्धीकरण करण्यासाठी आपले कला, आपले कौशल्य, आपली वाणी, आपली बुद्धी, आपलं मन, आपल्या भावना परमेश्वरला अर्पण करण्यासाठी संधी कशी मिळणार? जुहू मंदिराच्या त्या पूर्ण संघर्षामध्ये एक असा दिवस आला, भरपूर लांब स्टोरी आहे पण आपल्याला एक प्रसंग घ्यायचा आहे. एक असा प्रसंग आला जेव्हा ज्याची जमीन होती, ज्याला फसवायचं होतं प्रभुपादांना, त्याने गुंडांना पाठवलं आणि गुंड येऊन चाकू घेऊन, एवढीशी लांब छोटी तलवार होती, त्याला घेऊन तिथे आले जुहूच्या जमिनीवर. आणि तिथे राधा रास बिहारी हे उपस्थित होते. तिथे एक माताजी होती, मनस्वी नाव होतं तिचं. तर त्या माताजींनी राधा रास बिहारींच्या समोर उभी राहिली ती आणि म्हणाली यांना काही नाही करायचं म्हणून. तर तिची लांब वेणी धरली गुंडांनी आणि तिला असं फरफटत घेऊन गेले. तिला जेव्हा फरफटत असं घेऊन गेले तेव्हा एका भक्ताने बघितलं ते. एका भक्ताला लक्षात आलं हे तुमच्या आणि आमच्या कामाचं काम नाही आहे. या गुंडांशी सज्जन लोक, भक्त लोक, माळा करणारे लोक नाही लढू शकत. मग तेव्हा त्यांनी ठरवलं बाळ ठाकरेला फोन करायला पाहिजे म्हणून, कारण बाळ ठाकरे त्यावेळेस हिंदू धर्माचे रक्षक होते. मग बाळ ठाकरेला फोन केला की इथे असं मंदिराच्या जमिनीवर गुंडांनी आक्रमण केलंय म्हणून. बाळ ठाकरेंनी BMC ऑफिसमध्ये फोन केला आणि म्हणाले त्या मंदिरावर जे काही चाललंय आत्ताच्या आता ते थांबवा म्हणून. लगेच BMCची एक गाडी आली तिकडे आणि म्हणे थांबा. तर त्यावेळेस रात्री, आता ही शुक्रवारची घटना होती आणि शुक्रवारी असे 4 खांब होते, पिलर्स असतात लोखंडाचे तसे पिलर, आणि त्याच्या खाली राधा रास बिहारी होते आणि वर एक टीनचा पत्रा होता. हे मंदिर होतं राधा रास बिहारींचं आणि ते तोडायला हे सगळे गुंड आले होते. त्या दिवशी रात्री एक तिथे सेठी
म्हणून एक भक्त होते. तर थोडे क्षत्रिय स्वभावाचे होते. तर ते म्हणाले, अरे असे गुंड वगैरे आले, मी नव्हतो इकडे. संध्याकाळी येऊन म्हणाले, मी इथे आता बंदूक घेऊन उभा राहतो, आता बघतो काय होतं. आणि तेव्हा तमाल कृष्ण महाराज होते, अजून भक्त होते. त्यांनी म्हटलं, आपण एक काम करूया, कोर्ट आता कधी उघडणार? सोमवारी. शनिवारी सुट्टी, रविवारी सुट्टी. तर 2 दिवस आणि 3 रात्री आहेत आपल्याकडे, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर त्याच्यामध्ये आपण बांधकाम करूया आणि सोमवारी कोर्टाला असं सांगूया की बघा, आमचं एवढं सगळं बांधकाम झालेलं आहे आणि या गुंडांनी येऊन चोरी केलं, आक्रमण केलं म्हणून. तर शुक्रवारी रात्री रेती कुठून मिळणार? आता तर रेती, सिमेंट वगैरे दुकानात मिळतं. ही 50 वर्ष आधीची गोष्ट आहे. सिमेंट वगैरे घेण्यासाठी परमिट लागायचं. तर या सेठींनी मदत केली आणि कुठे कुठे फोन लावून म्हणाले, आम्हाला इमर्जन्सी बेसिसवर सिमेंट पाहिजे, रेती पाहिजे, हे सगळं पाहिजे. आणि बांधकाम सुरू झालं शुक्रवारी रात्री. रात्रभर बांधकाम, विटा, भिंती बांधल्या. शनिवार दिवसभर बांधकाम, शनिवारी रात्रीभर बांधकाम, रविवारी दिवसभर बांधकाम, रविवारी रात्रीभर बांधकाम. आणि 2 दिवस आणि 3 रात्र हे जे सेठी म्हणून भक्त होते, त्या मंदिराच्या गेटवर बंदूक घेऊन उभे होते. का? परत कोणी गुंड आले तर म्हणून. तर मग ते सगळ्या विटा वगैरे झाल्या, बांधकाम झालं, ते टीन वगैरे सगळं गायब झालं. आणि सोमवारी जेव्हा कोर्टामध्ये जज समोर केस आली, तेव्हा जजला फोटो दाखवले. तर जजनी म्हणाले, हे तर पूर्ण बांधकाम केलेलं मंदिर आहे. तुम्ही काय म्हणत होते की फक्त 4 खांब आहेत आणि असं कोणीतरी अतिक्रमण केलंय म्हणून? हे तर योग्य मंदिर आहे. ते म्हणाले, कारण या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे, तर या मंदिराला तोडणं हे इल्लीगल आहे, चुकीचं आहे. म्हणून जे झालंय ते झालंय आणि या मंदिरावर यांचा हक्क आहे म्हणून. तर ही फक्त त्या सेठीमुळे झालं हे सगळं, एका व्यक्तीमुळे. मग नंतर प्रभुपाद जेव्हा आले, तेव्हा भक्तांनी प्रभुपादांना सांगितलं की हे सेठी आहेत, यांनी सगळं सिमेंट वगैरे अरेंज केलं आणि स्वतः बंदूक घेऊन उभे होते. मग तेव्हा प्रभुपाद सेठीला म्हणाले, कारण तुम्ही श्रीकृष्णांसाठी इथे घर बांधण्यासाठी मदत केली, म्हणून तुम्ही या जगातून जेव्हा जाल तेव्हा श्रीकृष्ण तुमच्यासाठी आध्यात्मिक जगतामध्ये घर बांधणार आहेत म्हणून. आणि या सेठींची सुरुवात कशी आहे ते पण सांगतो, मग तुम्हाला कळेल की काय कृपा म्हणजे काय असते. तर सेठी पहिल्यांदा जेव्हा जुहू मंदिरात आले, तेव्हा कोणीतरी गिरिराज महाराज होते, गिरिराज महाराजांनी ओळख करून दिली, हे सेठी म्हणून भक्त. तर म्हणतात, मग काय करता तुम्ही? तर काय करता तुम्ही हा किती मोठा प्रश्न आहे. तर व्यवसाय काय करता, जेवण काय करता, काय? तर म्हणाले, मी रोज सकाळी लवकर उठतो, 7:30-8 पर्यंत उठतो मी, आणि त्याच्यानंतर मग चहा पितो. म्हणजे निरागस, एकदम सिंपल है ना. तर मुंबईच्या दृष्टीने 7:30 म्हणजे खूपच लवकर झालं. तर म्हणतात, मी रोज लवकर उठतो, 7:30 पर्यंत उठतो, आंघोळ वगैरे करतो, मग मस्त चहा पितो आणि पूर्ण न्यूजपेपर वाचतो. त्यांना माहितीच प्रभू कोण, पूर्ण वर्तमानपत्र वाचतो म्हणून. प्रभुपादांनी काय उत्तर द्यायला पाहिजे? तर म्हणतात, कुत्रे मांजरे पण हे सगळं करतात, त्याच्यामध्ये विशेष काय आहे म्हणून. असं लेट उठायचं, चहा प्यायचं आणि नुसतं वर्तमानपत्र दुनियाभरचे काय काय कुठे अपघात झाले आणि कोणी कुणाला मर्डर केलं ते सगळं वाचण्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे म्हणाले. तर जेव्हा यांनी असं एकदम म्हणा, मी लवकर उठतो, चहा पितो आणि वर्तमानपत्र वाचतो, प्रभुपाद म्हणजे कुत्रे मांजरे पण हे करतात, त्यामध्ये विशेष काय आहे? बिचारे ते एकदम नम्र झाले. म्हणाले, रोज तुम्ही सकाळी उठून हरिनाम करायला पाहिजे, तुम्ही मनुष्य जीवन वाया घालवताय म्हणून. मग त्यांना ते प्रभुपादांनी जे बोलले ते असं एकदम कानात गेलं आणि म्हणाले की हो, आजपासून मी हरिनाम करणार म्हणून. मग पुढच्या वेळेस जेव्हा प्रभुपाद आले, तर लगेच बघा, एक टोकावर होते ते प्रभूजी, पण प्रभुपादांनी एक वाक्य त्यांना सांगितलं, दुसऱ्या टोकाला गेले. मग दुसऱ्या वेळेस जेव्हा प्रभुपाद आले तेव्हा मग कसं झालंय? म्हणजे नाही प्रभुपाद, आज लवकर उठतो मी आणि रोज हरिनाम करतो म्हणून. पण म्हणजे कधी कधी मला ना उत्साह नाही राहत, माझा स्वतःचा उत्साह तेवढा टिकत नाही म्हणून. तर प्रभुपादांनी गिरिराज महाराजांना सांगितलं, दर रविवारी तू आणि तुझे सगळे 3-4 ब्रह्मचारी मिळून यांच्या सेठीच्या घरी जायचं 8 वाजता सकाळी. मॉर्निंग प्रोग्राम इथे झाला, गुरुपूजा वगैरे झाली, 8 वाजता सेठीच्या घरी जायचं आणि त्यांना तू सपोर्ट कर, त्यांना तू एनकरेज कर, त्यांना तू आधार दे म्हणून. तर गिरिराज महाराज मंदिर सोडून सेठीच्या घरी जायचे रविवारी. का? प्रभुपादांनी सांगितलं. पण प्रभुपादांनी का सांगितलं? एका संन्यासाला रविवारच्या दिवशी एका गृहस्थाच्या घरी पाठवतो, तो गृहस्थ म्हणतो की मला प्रेरणा नाही मिळते. का? कारण त्या सेठीने प्रभुपादांच्या एका वाक्यावर त्याचं जीवन चेंज केलं होतं.
जो माणूस रोज उशिरा उठायचा आणि दुसरंच काहीतरी करायचा, प्रभुपादांनी सांगितलं तर प्रभुपादांना ते समर्पण आवडलं. प्रभुपाद हा समर्पित माणूस आहे, यासाठी काय दिलं, तर संन्यासाला त्याच्या घरी पाठवलं. त्या दिवशीपासून दर रविवारी गिरिराज महाराज सेठी प्रभूजींच्या घरी जायचे आणि जप करायचे. त्याचं फळ काय झालं की जेव्हा मंदिरावर आक्रमण झालं तेव्हा ते सेठी तिथे बंदूक घेऊन उभे होते. आणि त्याचं फळ काय झालं की प्रभुपादांना म्हटलं या एका व्यक्तीमुळे आपलं मंदिर झालं, तर म्हणाले तुझ्यासाठी श्रीकृष्णांनी घर बांधलंय वर म्हणून. तर अशा प्रकारे भगवंत जेव्हा या जगात येतात तेव्हा अवलंबून होण्याचं नाटक करतात. पण अवलंबून होण्याचं नाटक करण्यामागे त्यांची भावना काय, उद्देश काय त्याच्यामागे? तुम्ही आणि आम्ही कुठेतरी एक आपल्याला भावना असेल ना, मी काहीतरी करीन भगवंतांसाठी, त्या भावनेचा वापर करण्यासाठी आणि आपल्या हातून सेवा घडवून घेण्यासाठी. रामचंद्र आणि सुग्रीव हे दोघांची पत्नी अपहरण झाली आहे. तर रामचंद्र सुग्रीवाला म्हणतात तू माझी मदत करशील का? तर सुग्रीव म्हणतो करीन, पण तुला पण माझी मदत करायला लागेल. तर सुग्रीव रामचंद्रांना त्यांची अपहरण झालेली पत्नी वापस करतील आणि रामचंद्र सुग्रीवाची अपहरण झालेली पत्नी त्यांना वापस करतील. याच्यामध्ये पहिली कोणी काय करायला पाहिजे? पहिले सुग्रीवाने रामचंद्रांची सेवा करायला पाहिजे की रामचंद्राने सुग्रीवाची सेवा करायला पाहिजे? नक्की. पण रामायणामध्ये उलट लिहिलंय, वाल्मिकी ऋषींच्या उलट चालले तुम्ही. तर परमेश्वर इतके दयाळू आहेत, परमेश्वर म्हणतात हे जीवात्मे आहेत, हे इतके माझ्या विरुद्ध आहेत भावनात्मक स्तरावर, यांना सेवा करायची इच्छा नाही, यांच्याकडून सेवा करून घेण्यासाठी मला यांची सेवा करायला लागेल. तर रामचंद्र म्हणतात एक काम करूया, दोघांचं एकच काम आहे, मला तुझी सेवा कर, तीच सेवा तुला माझी करायची आहे, पण पहिले कोण करणार? मी. अरे बोल. रामचंद्रांनी आधी सुग्रीवाच्या अपहरण झालेल्या पत्नीला वापस केलं. मग आता काय करायला पाहिजे होतं सुग्रीवाने? पटकन मदत करायला पाहिजे होती. मग सुग्रीवाने काय केलं? रामायण जर वाचलं आपण तर सुग्रीवाला त्यांची पत्नी मिळाली, म्हणाले खूप छान, चांगले दिवस आले, आता थोडा संसार करतो. 4 महिने रामचंद्र वाट बघतायत. रामचंद्रांनी धनुष्य नाही काढलं, रामचंद्रांनी भगवद्गीतेचा श्लोक नाही सांगितलं की तुझं कर्तव्य आहे मन मना भव मद भक्तो मद याजी माम नमस्करू, काहीच बोलले नाही रामचंद्र. रामचंद्र माल्यवंत पर्वतावर एका ठिकाणी बसून सीता 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 जप करत होते. आणि 4 महिने झाले, चातुर्मास संपला, पाऊस संपला. त्याच्यानंतर एक दिवशी मग लक्षात आलं की हा जास्तीच थोडा कोमामध्ये गेलाय, हा बेशुद्ध नाही आहे, हा विसर नाही पडलाय, याला हा थंड झालाय, त्याला जागृत करायला लागेल. मग लक्ष्मणाला बोलवलं आणि म्हणाले सुग्रीवाला सांग जाऊन, कृतज्ञता नावाची गोष्ट असते आणि कृतघ्न व्यक्ती हा सगळ्यात दुर्जन व्यक्ती आहे. रामचंद्र काय म्हणतात लक्ष्मणाला? कृतघ्न व्यक्ती हा सर्वात दुर्जन व्यक्ती आहे, हे त्याला जाऊन सांग. आणि अजून एक गोष्ट सांग, ज्या दरवाजातून मी वालीला पाठवलंय तो दरवाजा अजून मी ओपन ठेवलाय, तो बंद नाही केलाय, तर त्या दरवाजातून सुग्रीवाला पण मी पाठवू शकतो म्हणून. हे लक्ष्मणाने जाऊन जेव्हा सांगितलं तेव्हा सुग्रीवाला अरे काहीतरी काय, मग उठला, मग 4 दिशांना सेना पाठवली आणि मग. तर श्रीकृष्ण, मदन मोहन, नरसिंह, रामचंद्र, वामन हे या जगात जेव्हा येतात तेव्हा म्हणतात मला 3 पाऊल जमीन देणार का तुम्ही? ज्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड बाहेर पडतंय ते आपल्या समोर म्हणतात 3 पाऊल जमीन देणार का? मला 30 बाय 30 ची जमीन देणार का? पण त्यामागे त्यांची भावना काय आहे की नाही, यांनी जर माझी सेवा केली तर यांचं भलं होईल म्हणून. तर अशा प्रकारे रामदास कपूर यांनी ते धन संपत्ती दिली आणि ते मंदिर मग बांधलं आणि त्या मंदिरामध्ये मग भरपूर सेवा चालत राहिली. सनातन गोस्वामी जेव्हा वृंदावन व्रजमध्ये राहत होते तेव्हा त्या सर्व व्रजवासींसोबत एका परिवारासारखे राहायचे. आहेत साधू, पण त्यांनी कधी स्वतःला असं वेगळं नाही समजलं. तर सगळ्या गृहस्थ परिवारांसोबत जाऊन भेटायचे, बोलायचे आणि काय काय विषय चर्चा करायचे. तर म्हणायचे तुमच्या मुलीचं लग्न होणार होतं, ते लग्न झालं का? मग यावर्षी शेती कशी आहे, यावर्षी पाऊस पडला का नीट, आणि मागच्या वर्षी तुमचा तो जो व्यवसाय होता त्याच्यामध्ये थोडा लॉस झाला होता, यावर्षी नीट झाला का व्यवसाय, यावर्षी शेती कुठल्या धान्याची केली, ज्वारीची केली, बाजरीची केली. अशा लहान लहान तथाकथित
व्रजवासींच्या जीवनातल्या गोष्टींसाठी सनातन गोस्वामींना भरपूर वेळ होता. पण सनातन गोस्वामी कारण साधू होते, एका ठिकाणी नव्हते राहत, एका गावात जायचे. त्या गावातल्या लोकांना असं वाटायचं आपलं काहीतरी जुनं कोश, ट्रेजर, काय धनसंपत्ती आपली जी हरवली होती ती पुन्हा मिळाली काय. सनातन गोस्वामी जेव्हा यायचे तेव्हा गावातले जे लहान लहान मुलं होते त्यांना वाटायचे माझे कोणतरी वडीलच आले की काय. जे समवयीन होते त्यांना वाटायचं माझा हा जीवलग भाऊ आला की काय. आणि त्या गावातले जे वरिष्ठ मंडळी होते त्यांना सनातन गोस्वामींना बघून वाटायचं माझा मुलगा आला की काय म्हणून. तिघांनाही सनातन गोस्वामींवर प्रेम होतं. तर लहान मुलं जे होते ते सनातन गोस्वामींचे पाय स्पर्श करायला जायचे, चरण स्पर्श करायला जायचे. पण सनातन गोस्वामींना मनातल्या मनात वाटायचं हे तर व्रजवासी आहेत, हे तर श्रीकृष्णांच्या परिवारातले लोक आहेत, यांना माझे चरण स्पर्श कसे करू द्यायचे. पण लगेच मनात एक भावना यायची जर हे व्रजवासी आहेत तर मी त्यांना उपदेश द्यायचा की त्यांचा उपदेश ऐकायचा. म्हणून गप्प बसायचे. आणि मनातल्या मनात तो कधी त्यांनी चरण स्पर्श स्वीकार नाही केला, पण नम्रतेच्या भावनेत की मी त्यांना कसं सांगू शकतो की तुम्ही माझे चरण स्पर्श नका करू, त्या भावनेमध्ये ते चरण स्पर्श स्वीकार करायचे. असे एक दिवस तिथे राहायचे. तिथून जेव्हा निघायचे तेव्हा सगळे त्या गावातले व्रजवासी रडत रडत गावाच्या बाहेरपर्यंत यायचे. आणि सनातन गोस्वामी त्यांना रडवतायत आणि दुसऱ्या गावामध्ये प्रवेश करतायत. मग दुसऱ्या गावातले लोक परत आठवायचे. सगळ्या असंख्य गावातल्या सगळ्या लोकांनी 3 महिन्याआधी 4 महिन्याआधी जेव्हा सनातन गोस्वामी त्यांच्या घरी आले होते तेव्हा काय काय बोलणी केली होती, त्यांच्या मुलीचं नाव काय, लग्न कोणाशी होणार होतं, धान्य काय होतं, काय समजत, ते सगळे सनातन गोस्वामी लक्षात राहायचे. आणि नाव घेऊन विचारायचे अरे मागच्या वेळेस जेव्हा तुझ्या घरी आलो होतो तेव्हा तू ही समस्या सांगितली होतीस ती कशी केली म्हणून. लोकांना पण आश्चर्य वाटायचं हे साधू आहेत, या साधूंना एवढं सगळं कसं काय माहिती. तर कसं काय माहिती सनातन गोस्वामींना एवढ्या सगळ्या गोष्टी. आत्मीयता, जेव्हा कोणी व्यक्ती जवळचा वाटतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दल लहान लहान गोष्टी पण महत्वाच्या वाटतात ना आपल्याला. तसं राधानाथ महाराज एका लेक्चरमध्ये म्हणाले होते अटेन्शन टू डिटेल्स इज अ साइन ऑफ लव्ह. कोणा व्यक्तीच्या लहान लहान गोष्टींमध्ये जेव्हा आपण दखल घ्यायला लागतो, लहान लहान गोष्टी पण महत्वपूर्ण होतात, ते त्या व्यक्तीप्रती प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेमाचं प्रतीक हे नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे, प्रेमाचं प्रतीक आहे की त्या व्यक्तीबद्दल आपल्याला किती आत्मीयता आहे, किती चिंता आहे. आणि त्या व्यक्तीचे तथाकथित लहान लहान गोष्टी पण आपल्या जीवनामध्ये खूप मोठे आहेत. तर अशा प्रकारे सनातन गोस्वामी या वनातून त्या वनामध्ये प्रवास करायचे. या दरम्यान रूप गोस्वामींकडून त्यांना एक संदेश आला की ते जगन्नाथपुरीला गेलेत, रूप गोस्वामी आणि अनुपम. तर सनातन गोस्वामी त्यांच्या पाठीपाठी जगन्नाथपुरीला गेले. तर जेव्हा जगन्नाथपुरीला गेले तेव्हा झारीखंड किंवा झारखंड जो भाग आहे त्या भागातून गेले. तर तिथे तळ्यामधलं काहीतरी दूषित पाणी प्यायले आणि ते दूषित पाणी पिऊन त्यांच्या पूर्ण शरीरावर फोड निर्माण झाले. तर सनातन गोस्वामी जेव्हा जगन्नाथपुरीला पोचले ते वैशाख महिन्यात पोचले. तर त्यानंतर मग 2 महिन्यात ज्येष्ठ महिन्यामध्ये रथयात्रा असते. तर म्हणाले एक काम करतो मी, आधीपासून हे जे शरीर आहे हे म्लेच्छ लोकांच्या, यवन लोकांच्या सेवेमध्ये, ज्यांनी गायींना मारलं, मंदिरं तोडली, त्यांची सेवा मी केली आहे. तर हे शरीर आहे हे पापी शरीर आहे. मला या पापी शरीराचं काही ना काहीतरी करायचंच होतं. पण आता एक आलं की या पापांचा सगळा उलगडा झाला, माझ्या पूर्ण शरीरावर छोटे छोटे फोड आले. तर आता एक काम करतो, रथयात्रा जेव्हा होईल तेव्हा या रथयात्रेच्या चाकांच्या खाली माझे प्राण मी त्यागतो म्हणून. अशा भावनेने सनातन गोस्वामी जगन्नाथपुरीला पोचले. मग राहत कुठे होते त्यांनी आठवलं, रामकेलीला जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू आले होते तेव्हा कोणा व्यक्तीने माझी ओळख करून दिली होती श्री चैतन्य महाप्रभूंची. तर पहिली ओळख सनातन गोस्वामींची श्री चैतन्य महाप्रभूंची हरिदास ठाकूर यांनी करून दिली होती. तर त्यांना ती कृतज्ञता होती. तर जेव्हा जगन्नाथपुरीला आले तेव्हा हरिदास ठाकूरांच्या घरात त्यांच्यासोबत सिद्ध बकुल इथे राहिले. काहीच वेळामध्ये सनातन गोस्वामी असे आले आणि काहीच वेळामध्ये श्री चैतन्य महाप्रभू पण आले. सनातन गोस्वामींनी लांबून नमस्कार केला, जवळ जाऊन नमस्कार नाही केला. तर तेव्हा हरिदास ठाकूर श्री चैतन्य महाप्रभूंना म्हणतात, त्यांनी बघितलं नाही सनातन गोस्वामी, तर हरिदास त्यांना आलिंगन केलं. तर तेव्हा हरिदास ठाकूर म्हणतात तुम्ही बघितलं का सनातन गोस्वामी आलेत आणि सनातन गोस्वामी तुम्हाला दुरून नमस्कार करतात. श्री चैतन्य बरोबर परत धावत धावत त्यांच्याकडे गेले, त्यांना उचललं आणि त्यांना घट्ट आलिंगन केलं. आणि तेव्हा सनातन गोस्वामी विचार करतात माझ्या शरीरावर हे जे छोटे छोटे फोड आलेत, या फोडांमुळे श्री चैतन्य महाप्रभूंचं हे दिव्य शरीर त्याच्यावर डाग पडतील. त्यांना फोडातून कधी कधी रक्त पण यायचं, वाईट परिस्थिती होती.
तर ते रक्त पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य शरीरावर येईल, तर हे चुकीचं आहे. तर म्हणजे नाही नाही नाही, मी दूषित आहे, मला आलिंगन नका करू, मला आलिंगन. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की नाही, तुला आलिंगन करणं हे तर माझं सौभाग्य आहे आणि माझ्यासाठी तू अपवित्र नाही आहेस, तू पवित्र आहेस म्हणून. मग म्हणाले, कसा आहेस तू, कसा झाला तुझा प्रवास, तुझं जीवन कसं आहे, तुझं काय चाललंय. तेव्हा सनातन गोस्वामींनी म्हटलं, आता तुमच्या चरणांचे दर्शन झाले, माझ्या जीवनामध्ये सगळं काही मंगल आहे. एकही त्यांनी समस्या नाही सांगितली. म्हणाले, तुमच्या चरणांचं दर्शन झालं, आता जीवनामध्ये काय समस्या आहे म्हणून. मग श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, तू इथेच राहा आणि रोज मी तुला भेटायला येईन म्हणून. आणि हरिदास ठाकूर आणि सनातन गोस्वामींना भेटायला रोज श्री चैतन्य महाप्रभू यायचे. बाकीच्या गोष्टी जेव्हा तुम्हाला थोडी जाग असेल, जेव्हा तुम्हाला थोडा उत्साह असेल सनातन गोस्वामींबद्दल ऐकण्यासाठी, तेव्हा आपण बोलूया. आपण पुन्हा आपल्या चर्चेला येऊया की मग हे जे मदन मोहन आहेत हे तिथून जयपूरला कसे आले. सो जसं मी म्हटलं, 1670 मध्ये औरंगजेबनी फरमान काढलं की हे सगळे मंदिरं तोडायला पाहिजे. रातोरात मग शिवराम गोस्वामी होते, शिवराम गोस्वामींनी तिथे गोवऱ्या लावल्या आणि सगळीकडे धूर धूर झाला. गोविंदजी गेले, त्याच्यानंतर मदन मोहन गेले, गोपीनाथ गेले, मग कुठे गेले, राधाकुंडला गेले. राधाकुंडला 1-2 दिवस थांबले, मग तिथून काम्यवनला गेले आणि काम्यवनमध्ये 33 वर्ष होते. आणि काम्यवनमध्ये 33 वर्ष झाल्यानंतर काय झालं, काम्यवन हा जो एरिया आहे हा इथल्या जयपूरच्या राजांच्या हद्दीत होता, म्हणून तिथे ते स्थिर झाले. आता इथे काही प्रॉब्लेम नाही, इथे औरंगजेब काही येणार नाही. पण एक 30-33 वर्षानंतर एक गोष्ट घडली. काय घडली, जाट लोक असतात म्हणजे हरियाणवी, तर ते थोडे बंडखोर असतात. तर तिथे काही जाट लोक होते, तर ते म्हणायला लागले की पण मुघल, आता यांचं मुघलांशी गठबंधन होतं म्हणून इथे कोणी आक्रमण करत नव्हतं. पण ते जाट लोकांना तेही स्वीकार नव्हतं. जाट लोक म्हणत होते की तुम्ही गठबंधन का केलं मुघलांशी, मुघलांच्या विरुद्ध जायला पाहिजे आपण म्हणून. तर जाट लोक त्या राजाचं पण ऐकत नव्हते, तिथला जो राजा होता काम्यवनचा. आणि त्यांनी थोडं थोडं इकडून तिकडून गनिमी कावा थोडा सुरू केला होता त्यांनी मुघलांच्या विरुद्ध. तर कुठेतरी या सगळ्या पुजाऱ्यांना वाटलं की काम्यवनमध्ये आतापर्यंत आपण सुरक्षित होतो, पण जर इथे या जाट लोकांनी उपद्रव चालू केलाय आणि जर मुघलांनी इथे आक्रमण केलं तर परत आपल्या मूर्त्यांवर त्रास होईल. म्हणून 33 वर्षानंतर काम्यवन मधून पुन्हा एकदा गोविंदजी, मदन मोहन, गोपीनाथ, विनोदीलाल, दामोदर या सगळ्यांना मग जयपूरमध्ये आणलं. तर जयपूरमध्ये कुठले राजा आहेत ज्यांच्या विनंतीसाठी किंवा ज्यांच्या त्या लहानपणच्या प्रेमापोटी गोविंदजी इकडे आले, द्वितीय है ना, सवाई जयसिंग द्वितीय. तर सवाई जयसिंगची एक मुलगी होती, 17 वर्षाचं तिचं जेव्हा वय होतं तेव्हा त्यांनी विचार केला की हिचं आता चांगलं लग्न करायला पाहिजे. पण लग्न कोणाशी करायला पाहिजे, आपल्यापेक्षा उच्च कुळाशी. तर करोलीचे जे राजा आहेत ते यदू वंशात असतात. गोपाल सिंग, राजा गोपाल सिंग नाव होतं त्यांचं. आणि ते पण परमेश्वराचे खूप मोठे भक्त होते. त्या दिवशी त्या पुजाऱ्यांनी कथा सांगितली की जेव्हा युद्ध करायला गेले तेव्हा गोपाल, तिथे राधा गोपाल जे होते ते गोपाल म्हणायचे, झोपताना म्हणजे हा गोपाल, हा गोपाल. मग बाहेर जाऊन बघितलं तर गोपाल होते. गोपाल म्हणाले मला याच्यातून काढा. तर असे ते राजा आहेत. तर सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी राजा पण तसे आहेत. तर त्यांचा मुलगा होता, त्यांच्याशी त्यांचं लग्न लावून द्यायचं होतं. मग जेव्हा ह्या मुलीला सांगितलं की आता त्या मुलाशी तुझं लग्न आहे, तर ते म्हणाले माझं प्रेम मदन मोहनशी आहे आणि मदन मोहन यांचं आध्यात्मिक शरीर आहे. माझं प्रेम जर एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीशी आहे तर मी अशा भौतिक शरीराच्या व्यक्तीशी लग्न कसं करू शकते म्हणून. तर राजा आणि राणी दोघं विचार करतात या मुलीला कसं समजवायचं. 17 वर्षाच्या मुलीला जास्त समजवू पण नाही शकत, तेवढी समज नसते. भरपूर विनवण्या केल्या, पण ती म्हणायला लागली की नाही, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय जाणार, मग आता काय करायचं. मग ती म्हणायला लागली की ठीक आहे, पण मी यांना घेऊन जाणार. भरपूर जेव्हा विनवण्या केल्या तेव्हा म्हणाले की ठीक आहे मी जाणार, पण मदन मोहनला घेऊन जाणार मी माझ्यासोबत, माझं यांच्यावर प्रेम आहे म्हणून. मग आता राजाने विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांना पत्र लिहिलं की माझी मुलगी अशी म्हणते की यांनी मदन मोहनने जायचं म्हणून. कारण राजाच्या मनात होतं की हे 3 विग्रह जरी जयपूरमध्ये आले पण ते माझी संपत्ती नाही आहेत,
हिरे मोती तुला जे पाहिजे ते देतो मी, पण परमेश्वर माझी संपत्ती नाही आहेत, तर मी त्यांना कसं देऊ म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांना पत्र लिहिलं. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी लिहिलं की हो बरोबर आहे, जर खरोखर तिच्या मनात जर प्रेम असेल तर मग आपण बघूया की परमेश्वर पण तिच्यासोबत जातील ना. परमेश्वर तर भावनांना प्रतिसाद देतात. मग एक काम करा की तिन्ही विग्रह ठेवा एका बंद कमऱ्यामध्ये, तिन्ही विग्रह ठेवा आणि तिला पट्टी लावून त्या बंद कमऱ्यामध्ये पाठवा आणि आपण बघूया की खरोखर मदन मोहनला त्यांच्यासोबत जायचं आहे का म्हणून. तर एका सोन्याच्या बाकावर म्हणजे असे प्लॅटफॉर्म बनवले 3 सोन्याचे, त्याच्यावर मदन मोहन, गोविंदजी आणि गोपीनाथ होते. आणि त्या 17 वर्षाच्या तरुण मुलीला जी म्हणत होती की मला परमेश्वरावर प्रेम आहे, तिच्या डोळ्यांना पट्टी लावून त्या कमऱ्यामध्ये पाठवलं. तर त्यांनी पण 2 स्टोरी सांगितल्या पुजाऱ्यांनी. एक म्हणाले की कारण ती अशी बघत होती कोण येईल कोण येईल, तर मदन मोहनला जायचं होतं. तर मदन मोहननी असं म्हणतात की असं जी बासुरी असते ती हात असा केला की हा जो तो स्पर्श करेल आणि स्पर्श करून मग त्यांचा नंबर लागेल म्हणून. कधी कधी म्हणतात की परमेश्वराने एका भ्रमराचं रूप घेतलं आणि तो भ्रमर तिथेच जाऊन बसला मदन मोहनच्या मूर्तीवर आणि असा आवाज करत होता. आवाजामुळे कळलं की मदन मोहन आहे. तर दोन्ही मधून एक स्टोरी आहे. म्हणून ती जी बासुरी आहे, गोविंदजींची बासुरी स्ट्रेट आहे, गोपीनाथजींची बासुरी स्ट्रेट आहे आणि मदन मोहनची बासुरी अशी आहे, अशी आणि अशी तुटलेली बासुरी आहे. तर मग त्यांना स्पर्श केला. मग मदन मोहन झाले, तर मदन मोहन जातील म्हणून. तर त्यासाठी ते पुजारी आहे ते म्हणतायत की हे मदन मोहन आहे ते सुरुवातीपासूनच श्री चैतन्य लीला प्रभूंनी त्या दिवशी एक शब्द सांगितला मला. काय शब्द मला सांगितलं? खाणारे उस्ताद खट्याळ. तर या इथल्या भाषेमध्ये त्याला म्हणतात चटोरे व्यक्ती. चटोरे म्हणजे जीभ खूप ऍक्टिव्ह आहे त्यांची. तर खट्याळ व्यक्ती म्हणजे ज्याला खायला खूप आवडतं. तर ते पुरुषोत्तम चौबे पासून चालू होतं ते. आणि मग सनातन गोस्वामी थोडं काय द्या, तर ते नाही झालं तर ते पूर्ण एक जहाजच मागवलं. म्हणजे अनलिमिटेड सप्लाय. थोडं चव तर पाहिजे. तर ज्याला खायला आवडतं तर त्याची चव तर पाहिजे, किती तेल तूप असं चव तर पाहिजे. तर मिठाची अरेंजमेंट स्वतः केली. मग त्या मोठं जे मंदिर बांधलं त्या मोठ्या मंदिरामध्ये मग चांगला भोग वगैरे सगळं चालू होता. मग आता ते पुजारी म्हणतात, मी नाही म्हणत आहे, पण ते पुजारी म्हणतात की इथे 7 ठाकूर होते. गोविंदजी होते, गोपीनाथ होते, विनोदीला, दामोदर आणि राजात सगळी सेवा करतोय. तर म्हणतात इथे जो काही भोग येतो तो 7 लोकांमध्ये डिवाइड होतो. आपला नंबर कधी लागेल. तर आपण त्याच्यामध्ये काही आपण जे ऐकलंय ते फक्त आपण विचार करतोय, असं त्याच्यामध्ये जास्ती प्रवेश करू नका. तर म्हणून म्हणतात चटोरे भगवान आहेत. ते म्हणाले मला एकट्याला थोडं वेगळं पाहिजे. मायापूरला कोण कोण गेलेत हात वर करणार? ज्यांनी नाही केले ते आता ही कथा नीट लक्ष देऊन ऐका. मग जेव्हा मायापूरला जाऊ तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. इथे एक जगन्नाथपुरी धाम आहे. मायापूर मध्ये जगन्नाथपुरी धाम आहे राजापूर. इथे जगन्नाथ बलदेव सुभद्रा देवी राहतात. त्यांना खूप छान भोग अर्पण होतं. तर एक दिवशी एका साधूंनी तिथे गोवर्धन शिला दिली. तर ती गोवर्धन शिला पण जगन्नाथ बलदेव सुभद्रांच्या खाली ठेवली आणि मग जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं जे ताट होतं ते तर होतच. एक दिवशी पुजारीच्या स्वप्नामध्ये आले जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिर सोडून जात होते. तर पुजाऱ्याने हाक मारली, अरे तुम्ही कुठे चालले, तुमचं मंदिर आहे. म्हणाले नाही नाही आम्ही सोडून चाललो. मग का? तर म्हणे काय हा गोवर्धन पटकन खातो. गोवर्धन माहिती ना, गोवर्धन लिहिलेतले गोवर्धन. तर आणि है ना, तर एवढं सगळं ते गावांचं डाळ. तर म्हणे तुम्ही जेव्हा ते घंटी वाजवता ना, कोण कोण भोग लावतात घरी? घरी कोण? तर भोग लावताना काय नमो विष्णुपादाय, नमो महावदान्याय, मग नमो ब्रह्मण्य देवाय. त्याच्यानंतर मग आपण तिथून बाहेर येतो, मग जेवण चालू होतं. जगन्नाथ बलदेव सुभद्राने सांगितलं तुम्ही नम ओम म्हणता ना, तेव्हा तो खायला सुरू करतो. आम्ही बिचारे नीट वाट बघतोय कधी ते नमो ब्रह्मण्य देवाय, गो ब्राह्मण्य हिताय, जगद हिताय, कृष्णाय, गोविंदाय नमो नमः, त्याच्यानं तुम्ही जाणार, पडदा लावणार, त्याच्यानंतर आम्ही खायचो. हा असा भावरट आहे. नम ओम म्हणजे चालू त्याचं. तर जेव्हापर्यंत तुम्ही जाता त्या ट्रिक आम्हाला काय मिळत नाही. 1 दिवस 2 दिवस आता आम्ही चाललो म्हणून. मग हे पुजारीला जेव्हा स्वप्नाला पुजारी म्हणतो एक काम करूया, तुम्ही इथे राहा, तुमचं मंदिर आहे. त्या दिवशीपासून गोवर्धनला वेगळं ताट लागायला लागलं आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रांना वेगळं ताट लागायला लागलं. तर तसे कधी कधी भगवंत चटोरे असतात. तर तिकडे गेले.
मग असं म्हणतात की या मुलीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्न मंडपामध्ये मुलगा आणि मुलगी, राजकुमार आणि राजकुमारी समोरासमोर बसले होते. तर राजकुमारीने तिथेच शेजारी असं ऑल्टरवर मदन मोहनला ठेवलं होतं. पूर्ण लग्नविधीमध्ये त्या मुलीने त्या मुलाकडे एकदा पण नाही बघितलं. पूर्ण वेळ तिचं काय कन्यादान, हस्त, पाणीग्रहण जे काही असतं ते सगळं होताना नेहमी भगवंतांकडेच ती बघत होती. आणि इथून करौली आहे 173 किलोमीटर, 173 किलोमीटर्स, 173 किलोमीटर. त्या दिवशी आपल्याला जायला बसनी 4-4.5 तास लागले. त्या मुलीला एका पालखीमध्ये बसवून घेऊन गेले. बरोबर, राणी आहे ना, राजकुमारी. त्या मुलीने सांगितलं मी पालखीमध्ये कशी जाणार. तर ती मुलगी, मोठे मोठे हत्ती, घोडे, रथ, नगारे हे सगळे होते, पण मुलगी चालत गेली इथून तिथपर्यंत, करौलीपर्यंत, आणि मदन मोहनला पालखीत ठेवलं. जायला भरपूर दिवस लागले, पण म्हणाले मदन मोहनला जायला पाहिजे. आणि तेव्हापर्यंत लग्न नाही झालं जेव्हापर्यंत त्या राजाने मदन मोहनसाठी मंदिर नाही बांधलं. तर मंदिर फिक्स झालं होतं, पण ती म्हणाली मी जेव्हा तिथे येईन तेव्हा मंदिरामध्ये ते रेडी जायला पाहिजेत, घर रेडी पाहिजे मदन मोहनसाठी. मग 6 महिने काहीतरी लागले ते मंदिर बांधायला. तर तेव्हापर्यंत ते लग्न तिथे सस्पेंडेड होतं. असं सगळं त्या मुलीचं प्रेम, त्याच्यासाठी मदन मोहननी पण असा तो हात केला आणि बासुरी आपली तोडली, पण त्या मुलीच्या प्रेमाला प्रतिसाद दिला. असं करून हे भगवंत करौलीपर्यंत पोहोचले. आणि मग तिथे जे काही चालू आहे ते पुजारी म्हणाले कधी 1 56 भोग, कधी 2 56 भोग, कधी कधी म्हणतात 3 56 भोग. तर छान. आता मग म्हणतायत प्रसाद खातायत तिकडे. आणि मुख्य म्हणजे जितके भक्त तिथे प्रेमाने गीत गातात, त्यांचं सगळ्यांचं प्रेम स्वीकारतात. आणि इथे गोविंदजी मंदिरामध्ये, गोपीनाथ मंदिरामध्ये, मदन मोहन मंदिरामध्ये आपण ते प्रकर्षाने बघतो. ते जाणवतं एक या सगळ्यांना खरोखर एक वास्तविक प्रेम आहे म्हणून. श्री चैतन्य महाप्रभूंवर बरीच पुस्तकं लिहिली त्यांच्या जीवनावर. एक आहे श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी यांचं चैतन्य चरितामृत. आणि व्यास ऋषी जे चैतन्य लिलेमध्ये वृंदावनदास ठाकूर म्हणून आले, त्यांनी एक चैतन्य भागवत पुस्तक लिहिलं. तर चैतन्य भागवताचा जो पहिला श्लोक आहे खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंची स्तुती करत म्हणतात, अजानुलंबित भुजौ कनकावदातौ संकीर्तनैक पितरौ कमलायताक्षौ विश्वंभरौ द्विजवरौ युगधर्मपालौ वंदे जगत्प्रियकरौ करुणावतारौ. त्या पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात हे 2 व्यक्ती आहेत श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू. अजानुलंबित भुजौ, त्यांचे हात हे असे गुडघ्यापर्यंत येतात. कनकावदातौ, पूर्ण सुवर्ण रंगाचे आहेत. संकीर्तनैक पितरौ, वडील आपल्या मुलाची कशी काळजी घेतात तसं संकीर्तन या दोघांचा मुलगा आहे. संकीर्तनाची हे 2 वडील आहेत श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू. ते संकीर्तनाची काळजी. संकीर्तनैक पितरौ कमलायताक्षौ, आणि त्यांचे डोळे खूप सुंदर आहेत. विश्वंभरौ, हे पूर्ण जगाची काळजी घेतात. द्विजवरौ, ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ आहेत. युगधर्म पालौ, कलियुगाचा युगधर्म आहे हरिनाम संकीर्तन, त्याचं ते नेहमी रक्षण करतात, त्याचं नेहमी पालन करतात. तर जिथे जिथे हरिनाम संकीर्तन चालत असेल तिथे तिथे श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंची एक विशेष आश्रयाची छत्री असते. आणि मग शेवटी म्हणतात वंदे जगत प्रिय करो, या जगामध्ये प्रेमाचा एक पूर आणण्यासाठी वंदे जगत प्रिय करो करुणावतारो. कोणी आहेत मर्यादा पुरुषोत्तम, कोणी आहेत प्रेम पुरुषोत्तम. रामचंद्रांना म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम, श्रीकृष्णांना म्हणतात प्रेम पुरुषोत्तम. तसं श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल वृंदावनदास ठाकूर म्हणतात करुणावतारो, ही यांना दया आहे, दयेचे अवतार आहेत. तर म्हणून श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांच्या कृपेने त्यांची अशी इच्छा होती, जार देख तारकः कृष्ण उपदेश, जो कोणी दिसेल त्याला श्रीकृष्णांबद्दल सांगा. अमार आज्ञाय गुरु होय तारेही देश, म्हणजे मी आज्ञा देतोय कृपया मार्गदर्शन करा, कृपया परमेश्वराबद्दल सांगा, कृपया हरिनामाचा प्रसार करा, असं श्री चैतन्य महाप्रभूंनी 500 वर्षापूर्वी सांगितलंय. त्या आज्ञेला धरून भक्ती विनोद ठाकूरांनी इच्छा केली या पूर्ण जगामध्ये एकच धर्म स्थापित व्हायला पाहिजे, श्रीकृष्णांच्या भक्तीचा धर्म. आणि एका पुस्तकामध्ये भक्ती विनोद ठाकूर लिहितात की बंगालच्या समुद्रामध्ये कधी तो दिवस येईल जेव्हा जर्मन भक्त येतील
आणि बंगालच्या समुद्रामध्ये आपले पाय धुतील आणि जोरात म्हणतील जय शचीनंदन गौर हरी म्हणून. तर त्या स्वप्नाला त्यांच्या मुलांनी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी पूर्ण करायचा प्रयत्न केला. तर त्यांनी एक संस्था स्थापित केली, गौडीय मठ, आणि कमीत कमी भारतभूमीमध्ये त्याचा प्रसार केला. आणि मग त्या इच्छेला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी मनात एक ठाम निश्चय केला. भक्ती विनोद ठाकूरांची इच्छा माझ्या गुरु महाराजांनी पूर्ण करायचा प्रयत्न केला, पण जगताला पूर्ण व्यापू नाही शकले. तर मी एक काम करतो, माझ्या गुरु महाराजांची इच्छा म्हणून इंग्रजी भाषेमध्ये पाश्चात्य देशतारिणे, भारताच्या बाहेर मी इंग्रजी भाषेमध्ये या भक्तीचा प्रचार करतो. आणि आपल्याच देशातली संस्कृती जे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत होतो, जे आपण पूर्णपणे त्याला महत्व पण देत नव्हतो, ते AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी पूर्ण जगभर प्रचार करून आता पुन्हा ती भक्ती परत आपल्यापर्यंत आली आहे. असं म्हणतात ना की इम्पोर्टेड गोष्टी लोकांना आवडतात. तर मग एका लेक्चरमध्ये प्रभुपाद म्हणतात इम्पोर्टेड गोष्टी सगळ्यांना आवडतात. म्हणतात गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. हे जे हरिनाम संकीर्तन आहे हे तर सगळ्यात मोठी इम्पोर्टेड गोष्ट आहे. ही अमेरिकेतून नाही आली आहे, ही आध्यात्मिक जगतातून आली आहे. तर म्हणतात म्हणून ही सगळ्यात पवित्र गोष्ट आहे हरिनाम संकीर्तन. तर आपल्या सर्वांपर्यंत श्रील प्रभुपादांच्या कृपेने, त्यांच्या अनुयायींच्या कृपेने, गुरु महाराजांच्या कृपेने आपल्यापर्यंत हे हरिनाम संकीर्तन आलंय. हे साधं सोपं दिसणारं हरिनाम संकीर्तन ॲक्च्युली सगळ्यात प्रभावी गोष्ट आहे आपल्याला शुद्ध करण्यासाठी आणि परमेश्वराप्रती आपल्या मनामध्ये पवित्र आकर्षण निर्माण करण्यासाठी. तर या पूर्ण रूममध्ये सगळे तुम्ही वैष्णव बसलेले आहात आणि केवळ एका व्यक्तीच्या गळ्यामध्ये हे पुष्पमाळ असते ना. तर लोकांना वाटतं की अरे कोणतरी विशेष दिसत आहेत हे, असं काही लोकांना वाटतं की पुष्पमाळ आहे म्हणून. पण या पुष्पमाळेपेक्षा जास्ती महत्वाची एक दुसरी माळ आहे. ही पुष्पमाळ 2 तासांसाठी असते आणि फक्त जो बोलतोय त्याला मिळते, मग नंतर ती बाजूला ठेवतो. पण ही जी माळ आहे ही ऍक्च्युली या पुष्पमाळेपेक्षा खूप जास्ती महत्वाची माळ आहे आणि ही माळ आपल्या सर्वांच्या गळ्यात आहे. हे जे पुष्प आहे ते 2 तासांनी वाळतात, पण ही जी माळ आहे ही ऍक्च्युली सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात फायद्याची आणि सगळ्यात आपलं भलं करणारी माळ आहे. ती आपल्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये जर ठेवली तर ऍक्च्युली जसं ही पुष्पमाळ घालून लोकांना आपण सुंदर दिसतो, लोकांना वाटतं की अरे हे कोणतरी सुंदरच वाटतं. किंवा आपण समजा रस्त्यावरून हरिनाम संकीर्तन करत चाललोय तर सगळ्यांच्या गळ्यात नाही आहे पुष्पमाळ, माझ्या गळ्यात पुष्पमाळ आहे. तर आजूबाजूच्या लोकांना वाटतं की हेच एकटे कोणतरी दिसतात आणि बाकी हे सगळे फॉलोअर दिसतात म्हणून. पण श्रीकृष्णांच्या दृष्टीने कोण सुंदर आणि कोण महत्वाचं आहे? साधारण जगाच्या दृष्टीने जो फुलांची माळ घालतो तो महत्वाचा आहे आणि जो फुलांची माळ नाही घालत तो महत्वाचा नाही आहे. पण श्रीकृष्णांची दृष्टी काय? श्रीकृष्णांच्या दृष्टीने ज्यांनी ज्यांनी आपल्या गळ्यामध्ये ही जप माळ घेतली आहे तो श्रीकृष्णांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या गळ्यामध्ये अजूनही आजपर्यंत ही जप माळ नाही घेतली आहे, श्रीकृष्ण म्हणतात याला तर काय करू, याला काय मदत करू, मी कसं करू याला, की हा पण त्याच्या गळ्यामध्ये सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात मौल्यवान अशी ही माळ घालेल. तर आपण सर्व वेळात वेळ काढून बाकी तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांना सांभाळून कोण कोण काय काय ऍडजस्ट करून आले. मुलांच्या परीक्षा, लोकेश्वर कृष्ण प्रभू त्यांच्या मुलीची परीक्षा होती पण लोकेश्वर कृष्ण प्रभूंनी असं ठरवलं की नाही आपण यात्रा करूया म्हणून. हृदयाची परीक्षा बुडवून आलेत लोकेश्वर कृष्ण प्रभू. सो कोणी कोणी काय काय मला ते माहिती आहे म्हणून मी बोलतोय. कोणाची तब्येत बरी नव्हती, कोणाचं काय बाकी समस्या होत्या, तरी पण तुम्ही आलात. तर मला जरी माहिती नसेल कोणाच्या जीवनामध्ये काय समस्या आल्यात, कोणी बिचारे वरकृष्ण प्रभू पुष्करला आंघोळ केले तर थंड पाण्यामुळे आजारी पडले, पण तरी पण स्वेटर घालून टोपी घालून यात्रेमध्ये आहेत. तर तुम्हा सर्वांनी काय काय किंमत मोजली आहे ते मला माहिती नाही. मला जे लोक येऊन सांगतात त्याच्यावरून मी एक लक्षात आलं मला की प्रत्येक व्यक्तीने काही ना काही अडचणी स्वीकार केल्यात, काही ना काही किंमत मोजली आहे. कोणाचं तरी ऐकलं असेल, त्यांना ऐकायला लागतं, एवढं सोपं नाही आहे यात्रेला येणं की नाही. कोणी ना कोणीतरी ऐकवतात, ऑफिसमध्ये बॉस ऐकवतात किंवा घरातले बॉस ऐकवतात, कोणी असू शकतात. सो सगळे तुम्ही लोक वेळात वेळ काढून इथे यात्रेत आले आहात आणि अशा प्रकारे आपण एकत्र येऊन इथे नाम संकीर्तन केलं. नरोत्तमदास ठाकूरांनी जे नाम संकीर्तन केलं, जय राधे जय कृष्ण जय वृंदावन, कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात नाम संकीर्तन. नाम संकीर्तन फक्त हरे कृष्ण त्याला नाम संकीर्तन नाही आहे. जेव्हा परमेश्वराच्या भक्तांचे पण नावं आपण घेतो तर ते पण नाम संकीर्तन आहे.
आणि तुम्हा सर्वांच्या सहवासामध्ये आपण या सगळ्या मूळ विग्रह, वृंदावनाचे मूळ विग्रह, त्यांचे दर्शन करू शकलो. आणि आजच्या या यात्रेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलाय त्यांच्या जीवनामध्ये आता एक कंप्लेंट, तक्रार आपण कमी केली आहे. बाकीच्या तक्रारी आहेत, काही ना काही असणार, पण एक तक्रार कमी केली आहे, प्रभूजी आम्ही श्रीकृष्णांना बघितलं नाही म्हणून. कारण आपण पहिल्या दिवशी बोललो होतो की मदन मोहनांचे कमरेपासून पायापर्यंत, गोपीनाथजींचे कमरेपासून मानेपर्यंत, आणि गोविजींचा चेहरा, संपूर्ण श्रीकृष्ण दर्शन आपण सर्वांनी केलेलं आहे. हरी बोल. विचार करा किती मोठी गोष्ट आहे ही. आणि भारत भूमीत राहतो. एक आमच्या मंदिरामध्ये रशियन माताजी आले होते. त्यांनी कदाचित 30 वर्ष पैसे, जसं लहान मुलांचे आधी गुलेल असायचे ना त्याच्यामध्ये टाकायचे, गुलक त्याच्यामध्ये किटी, टिक्की बँक, पिगी बँक, त्याच्यामध्ये ते असे दांड, तसं त्या रशियन माताजींनी 30 वर्ष थोडे थोडे पैसे जमा केले होते. का? कारण ते म्हणायचे की मला वृंदावनला जायचं आहे आणि राधाराणींचं दर्शन करायचंय म्हणून. पण त्यांचं जे शरीर आहे ते भारत देशाच्या बाहेर जन्मलंय म्हणून जरी त्यांना आपल्यापेक्षा जास्ती प्रेम असेल पण विजा लागतो. रशियावरून इथे यायला विजा लागतो, रशियावरून इथे यायला विमानाचं तिकीट लागतं. तर ते महागडं विमानाचं तिकीट रशियावरून इथे यायला प्रत्येकाला नाही जमत. 30 वर्ष त्या माताजींनी, म्हातारे माताजी होते, 30 वर्ष पैसे जमा केले. कशासाठी? मला वृंदावनामध्ये राधा श्याम सुंदरांचं दर्शन करायचंय म्हणून. आणि विचार करा, केवळ या एका छोट्याशा पात्रतेमुळे की हे शरीर कितीही कामुक, कितीही लोभी, कितीही क्रोधी असेल, पण सध्या हे इंडियन सिटीजन आहे, भारतवर्षामध्ये जन्मलंय, त्या एका गोष्टीमुळे आपण 700-800 रुपये स्लीपर जरी तिकीट घेतलं आपण, ऍक्च्युली आपण इथे येऊ शकतो आणि वृंदावनमध्ये जाऊन राधा श्यामसुंदरांचं दर्शन करू शकतो, मायापूरला जाऊ शकतो, पुरीला जाऊ शकतो, अयोध्येला जाऊ शकतो, द्वारकेला जाऊ शकतो, प्रयागराजला जाऊ शकतो, रामेश्वरमला जाऊ शकतो, उडपीला जाऊ शकतो. हे सगळे परमेश्वराची लीलास्थळी आहेत. आणि या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी फक्त आपल्याकडे त्या रशियन माताजींपेक्षा एकच गुण जास्ती आहे. बाकी सगळे गुण आपले कमी असतील कदाचित. एकच आहे, हे शरीर आपल्या आई वडिलांनी, प्रकृतीने आपल्याला भारतवर्षामध्ये दिलंय. विचार करा, भारतवर्षामध्ये हे शरीर मिळूनही जर आपण याचा फायदा नाही केला तर ते पाश्चात्य देशातले जे भक्त आहेत ते आपल्याला बघून हसतील. आम्हाला सीमा आहेत, आम्हाला मर्यादा आहेत म्हणून आम्ही भारतामध्ये दर्शनाला येऊ शकत नाही. पण तुम्ही लोक भारतामध्ये जन्मले आहात तरी तुम्ही भारताच्या तीर्थ ठिकाणी जात नाही. बॉम्बेमध्ये अनेक लोकांना जेव्हा मी भेटतो, बॉम्बेतल्या लोकांना विचारतो तुम्ही गंगादेवीचं दर्शन केलं की नाही, तुम्हाला आश्चर्य होईल. बॉम्बेतले लोक दरवर्षी मॉरिशस, स्वित्झर्लंड, थायलंड, इंडोनेशियामध्ये मला येऊन सांगतात, प्रभूजी आम्ही इंडोनेशियाला गेलो, तिथे ना भारतातलं, विश्वातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर आहे, एक अँकोर वॉट म्हणून मंदिर आहे, पडीक आहे तिथे, सगळे संपलंय ते. पण मला येऊन सांगतात, प्रभूजी व्हिएतनाम मध्ये विश्वातलं सगळ्यात मोठं प्राचीन हिंदू मंदिर आहे अँकोर वॉट म्हणून. त्यांना मी विचारलं गंगादेवीचं दर्शन केलं का? खरं सांगतो मी तुम्हाला, मुंबईतल्या मराठी, सिंधी गुजराती नाही, मराठी, सिंपल आपले मराठी लोक 10 ते 20% लोकांनी गंगाजींचं दर्शन केलंय. 80% लोकांनी गंगाजींचं दर्शनच नाही केलंय. काय दयनीय परिस्थिती आहे आपली. आपण भारतमध्ये जन्मलोय आणि परमेश्वराची चरणामृताची नदी वाहते, ते जाऊन फक्त डोळे दर्शन करायचं आहे, ते पाणी घेऊन पर्यंत चरणामृत आहे ते परमेश्वराचं. आणि त्या चरणामृताचं दर्शन करायला आपल्याला वेळ नाही आहे, पण आपल्याला मॉरिशस आणि इंडोनेशिया आणि व्हिएतनामला जाऊन परत तिथे येऊन सांगायची वेळ आहे की तिथे सगळ्यात मोठं मंदिर आहे. सो जरी आपली आर्थिक सुबकता चालू असेल भारतामध्ये, पण आपली सांस्कृतिक ऱ्हास पण नाही झालाय, ऍक्च्युली विनाश झालाय. काही लोक वाचलेत जे प्रभुपादांच्या चरणांमध्ये आश्रय शोधतायत. प्रभुपादांनी अशा प्रकारे अरेंजमेंट करून ठेवली आहे, बरोबर वर्षाला कुठे ना कुठे एक यात्रा असते, इथे नाही तर तिथे कुठे ना कुठे एक यात्रा असते. त्या बहाण्याने आपण थोडे कष्ट करून येतो एकत्र, थोडं कीर्तन करतो, थोडी कथा ऐकतो, थोडं एकमेकांकडून ऐकतो, त्या पुजारींकडून ऐकतो. तुमच्यातून किती लोकांना इथला जो प्रसाद होता त्या माताजींनी आणि प्रभूजींनी जो बनवलाय, त्या माताजींचं नाव आहे तितिक्षा माताजी. इनिशिएटेड माताजी आहेत ते. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. तर तितिक्षा माताजी येते. तर तितिक्षा माताजींचा प्रसाद किती लोकांना आवडला? आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. त्या माताजींचे जे वडील आहेत
ते प्रभुपादांचे एक शिष्य आहेत, परमपूज्य भक्ती भृंग गोविंद महाराज म्हणून. तर भक्ती भृंग गोविंद महाराजांचे पहिले शिष्य त्या माताजींचे वडील आहेत. तर त्या माताजींच्या वडिलांना त्यांच्या गुरु महाराजांनी 30 वर्ष आधी सांगितलं, तुम्ही जयपूर निवासी आहात आणि जयपूरमध्ये गोविंदजी राहतात, तर इस्कॉनचे बरेच भक्त येतात इथे, पण त्यांचे प्रसादाचे हाल होतात, तर मी तुम्हाला आज्ञा देतो की इस्कॉनचे जेवढे भक्त जयपूरमध्ये येतील त्यांच्या प्रसादाचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. त्या दिवशीपासून त्या माताजींचे वडील, त्यांच्या जीवनामध्ये फक्त एकच उद्देश आहे, इस्कॉनचे भक्त जेव्हा जयपूरला येतात त्यांच्या खाण्यापिण्याचं योग्य होतंय की नाही करायचं. आता त्यांचे वडील या जगाला सोडून निघून गेले, माताजींनी ते स्वीकार केलं. माताजींना आज्ञा नाही दिली गुरु महाराजांनी, वडिलांना दिली होती. वडिलांनी मुलीला सांगितलं, मला गुरु महाराजांनी सांगितलंय की भक्तांची काळजी घे म्हणून. तर त्या माताजींनी आता तेच केलंय. तर माताजी करते, तर माताजींचे ते पती आहेत, तर पतींना पण घेतलं त्याच्यामध्ये. तर ते दोघं मिळून जेवढे इस्कॉनचे भक्त येतात त्यांना मी सांगतो, तुम्हाला मी आकडे नाही सांगू शकत है ना, प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही पब्लिकमध्ये. जयपूरमध्ये एवढ्या कमी पैशामध्ये हा प्रसाद देणारे फक्त एकच माताजी आहेत, ती तिक्षा माताजी म्हणून. बाकीचे तर नाव नाही घेऊ शकत मी, पण अनेक प्रसाद मिळतो जयपूरमध्ये, पण कोणाचाही रेट तुम्हाला हा नाही मिळणार. आणि आपण आता निघालोय 2 तारखेला की 3 तारखेला, 3 ते 10 तारीख परत एक इस्कॉनचा एक ग्रुप येतो, याच हॉटेलमध्ये राहणार आहे. कारण या हॉटेलला पण एक लक्षात आलं, आपलं गोविंदजींजवळ आहे आणि इस्कॉनच्या भक्तला गोविंदजीचे आवडतात म्हणून. आणि या तितिक्षा माताजी पण आहेत, तर तितिक्षा माताजी किचनमध्ये त्यांचं आता गठबंधन झालंय की आपल्या हॉटेलमध्ये राहायचं, इथून जवळ गोविंदजींना जायचं, तितिक्षा माताजी प्रसाद देतील आणि प्रभुपादांची कृपा मिळवतील. आज ते जे प्रभूजी आहेत, तितिक्षा माताजींचे पती, ते मला येऊन म्हणाले, प्रभूजी बहुत आनंद आया हमको. म्हटलं मी पण बघतो, काय बाबा आनंद, कशाचा आनंद आहे? कॅश मिळाले आणि UPI नाही मिळाले म्हणून आनंद आहे, कशाचा आनंद आहे? मैंने प्रभुजी हम बहुत सारे ग्रुप को खाना खिलाते हैं, लेकिन आपका ये जो ग्रुप है ये खाने वाला ग्रुप है. तुम्ही मनातल्या मनात बोललो. आता कसं आहे, ते जगन्नाथ बलदेव सुभद्रांचे भक्त आहे आम्ही, है ना. ते इंग्लिश मध्ये एक शब्द आहे फूडी म्हणजे खट्याळ. तर आमचे भगवंतच फूडी आहे, खट्याळ भगवंत जगन्नाथ बलदेव सुभद्रा त्यांना खाऊ घालतोय. तर ते प्रभूजी, मी काहीच बोललो नाही त्यांना माहितीच नाही बारामती पुण्यामध्ये की जयपूरच्या शेजारी कुठे. म्हणजे प्रभूजी एक बहुत अच्छा लगा कि आपके लोग खाने वाले लोग हैं. मतलब मग काय, मैं नहीं, हम जब खाना खिला रहे थे और लीजिए तो सब लोग आनंद से ले रहे थे, तो बहुत अच्छा लगा मुझे वो. आणि जरी आपण हसून एका अर्थाने त्याचा आनंद घेतोय, पण मी प्रामाणिकपणे सांगतो, ते जे प्रभूजी सांगत होते कुठेही त्याच्यामध्ये दुसरी भावना नव्हती. ऍक्च्युली खरोखर जे प्रेमाने वाढतात ना, आपण जेव्हा कोणाच्या घरी प्रसादाला जातो तर लक्षात येतं की कोण आपल्याला एक औपचारिकता म्हणून प्रसाद देतोय आणि कोण आपल्यासाठी प्रेमाने प्रसाद देतोय. तर ऍक्च्युली ते म्हणत होते, हम सबके लिए हमको गुरु महाराज ने बताया है कि आप इस्कॉन के भक्तों को तो हम तो प्रेम से बनाते हैं, लेकिन हम जब परोसते हैं तब जिस प्रकार से आपके भक्तों ने वो प्रसाद स्वीकार किया, हम तो खुश हो गए एकदम. ऐसे भक्त होने चाहिए, खाने वाले भक्त होने चाहिए. मग एक लक्षात आलं, त्यांना पण वाढण्याची इच्छा आहे. आतापर्यंत कधी कधी यात्रेमध्ये आपण जातो ना, तर जो केटरर असतो तो स्वयंपाक तयार करतो, ऑफरिंग करतो आणि तो निघून जातो. 4 तिथे नोकर असतात, त्यांना सांगतं तू भात वाढ, तू डाळ वाढ, तू भाजी वाढ, आणि संपलं तर संपलं. काय करणार, तर भाजी संपली तर सांगायचं भाजी संपली, पापड संपले तर संपले, मुळा संपला तर संपला. पण ते तिथे शेवटपर्यंत उभे राहतात. चव्हाण प्रभू मला म्हणत होते, ज्या दिवशी आपण पुष्करला गेलो तर 5 वाजता आपल्याला निघायचं होतं, 5 वाजता सगळं पॅकिंग करायचं होतं पोह्याचं. तर चव्हाण प्रभू 4:30 वाजता वरच्या हॉलमध्ये गेले, तिथे सगळे टेबल्स आहेत आपले, आणि त्या टेबलमध्ये त्यांनी बघितलं की काहीतरी असं सांडलेलं आहे. तर सांडलेलं आहे तर म्हणाले, काल रात्रीचं या लोकांनी पुसपास केली नाही वाटतं नीट. मग जवळ जाऊन बघितलं की तो भात नव्हता, पोहे होते ते. मग म्हणाले, काल रात्री तर पोहे नव्हते, मग कुठले पोहे आहेत हे? अच्छा, म्हणजे सकाळचे पोहे आहेत. तर सकाळी किती वाजता तयारी झाली असेल की 4:30 वाजता ते सगळे पॅकिंग करून ते सांडलेले पोहे त्या टेबलवर होते. तर चव्हाण प्रभूंना कळलंच नाही ते. तर किती वाजता ते उठले असतील, तितिक्षा, ते इथे राहत नाहीत, ते त्यांचं घर नाही आहे, ते कुठे दुसरीकडे होते. तिथे उठले, आले, स्वयंपाक बनवला, ऑफरिंग केला, डब्यांमध्ये भरून 4:30ला सगळं रेडी. 5 वाजता आपण जाण्यासाठी ते उपमा दुसऱ्या दिवशी आणि पहिल्या दिवशी पोहे रेडी. आणि रात्री आपण किती वाजता आलो, पुष्करवरून आणि करोलीवरून?
8:30-9 वाजता, त्याच्यानंतर प्रसाद वगैरे. तर रात्री झोपायला त्यांना किती उशीर होत असेल आणि सकाळी उठायला किती उशीर होत असेल. आणि एवढं सगळं करून म्हणतात, आपके भक्तों ने हमको खुश कर दिया, बहुत अच्छे से प्रसाद लिया. आणि हे सगळं कशामुळे? 30 वर्ष आधी त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना सांगितलंय की जयपूरमध्ये जे भक्त येतात त्यांना प्रसाद खवा. हे सगळं अनुभवायचं आहे. हे सगळं आपण फक्त पुस्तकांमध्ये वाचतो की वैष्णव कसे असतात आणि वैष्णव कसे एका वाक्याला धरून आपलं जीवन जगतात, हे आपल्या डोळ्यांनी बघायला मिळतंय. आणि कोणी जुन्या जमान्यातल्या नऊवारी घालणाऱ्या आजी असतात, आपण त्या जुन्या जमान्यातल्या यंग आहेत ते मत, पण त्यांनी ठरवलंय की नाही, इस्कॉनच्या भक्तांना जयपूरमध्ये चांगली सोय सुविधा करून द्यायची. हे सगळं बघून तर हृदय परिवर्तन होतं. तर म्हणून आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की प्रभुपादांनी आपल्याला अशा प्रकारे सगळी अरेंजमेंट करून दिली आहे की कुठे गेलं तर प्रसाद रेडी असतो, कुठे गेलं तर राहण्याची सोय असते, कुठे गेलं तर इथे सगळी बस वेळेवर रेडी असते. तर म्हणून तुम्हा सर्वांप्रती खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारे आपण इतर भारतवर्षामध्ये जे तीर्थस्थान आहेत, जिथे जिथे श्री चैतन्य महाप्रभू गेलेत, तिथे आपण जाऊ आणि महाप्रभूंबद्दल, त्यांच्या तत्वांबद्दल चर्चा करू आणि हरिनाम संकीर्तन करून श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांना आपण प्रसन्न करूया. तर खूप खूप धन्यवाद. जय श्री गुप्त वृंदावन जयपुर धाम की जय. जय श्री सनातन गोस्वामी की जय. जय श्री रूप गोस्वामी की जय. जय श्री लोकनाथ गोस्वामी की जय. जय श्री जीव गोस्वामी की जय. जय श्री मधु पंडित गोस्वामी की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय श्री प्रभुपाद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.